हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा हा सण का साजरा केला जातो किंवा मग संपूर्ण भारतामध्ये सुवासिन स्त्रियांचा सगळ्यात मोठा सण म्हणजेच वटपौर्णिमा हा सण 10 जून 2025 रोजी म्हणजेच मंगळवारी आलेला आहे। या दिवशी पौर्णिमा तिथी 10 जून रोजी सकाळी 11:35 सुरू होणार आहे आणि 11 जून रोजी दुपारी 1:13 समाप्त होणार आहे। म्हणजेच पौर्णिमेची जी पूजा आहे किंवा वटसावित्रीची पूजा आहे ती 10 जून या दिवशी आपण 11:30च्या नंतर केव्हाही केली तरी सुद्धा चालू शकते। तर या संपूर्ण व्रताची नेमकी माहिती काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्री व्रत केले जाते। मग हे 3 दिवसांचं व्रत कशा पद्धतीने केलं जातं किंवा या व्रताचं नेमकं नाव काय किंवा याची पूजा कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण सवासणीचा म्हणजे सुवासिन स्त्रियांचा सगळ्यात मोठा सण म्हणजेच वटसावित्रीचं व्रत, तर हे व्रत कोणी करावं किंवा मग हे व्रत कशा पद्धतीने केलं जातं, याची पूजा कशा पद्धतीने केली जाते किंवा मग याची पौराणिक कथा काय आहे, या संपूर्ण विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। वटपौर्णिमा ज्याला वटसावित्री व्रत असे देखील म्हटले जाते। हा सण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, पश्चिम संपूर्ण भारतामध्ये हा सण महिला अतिशय उत्साहाने अगदी सौभाग्याचा सण म्हणून साजरा करतात। तर वटपौर्णिमेला कॅलेंडरमधील ज्येष्ठ महिन्याच्या 3 दिवसात जे ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मे किंवा जून मध्ये येते, एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक किंवा आपल्या पतीला अखंड आयुष्य लाभावं असा पती जो 7 जन्मांपर्यंत मिळावा म्हणून वटसावित्रीचं हे व्रत केलं जातं। तर एक अनौपचारिक धागा बांधून हे व्रत केलं जातं। झाड हा उत्सव महाभारतात सांगितल्याप्रमाणे सावित्री आणि सत्यवान यांच्या दंतकथेवरती अवलंबून आहे। तर हे व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिरात्री हे व्रत केले जाते। 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त पौर्णिमेलाच म्हणजे पूजेच्या दिवशी सकाळपासून पूजा करेपर्यंत उपवास केला जातो किंवा मग पौर्णिमेचा पूर्ण दिवस उपवास केला जातो। म्हणजेच काही ठिकाणी हे व्रत 3 दिवसांचं केलं जातं, 3 दिवस पूजा केली जाते आणि उपवास सुद्धा केला जातो। त्याच पद्धतीने काही ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो। तर काही ठिकाणी फक्त सकाळपासून आपण जेव्हा वडाची पूजा करतो तर त्या वेळापुरताच उपवास करून नंतर वडाची पूजा केल्यानंतर आपण हा उपवास सोडू शकतो। सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान आणि सावित्री त्याचसोबत नारद व यमधर्म या देवता या उपवासादरम्यान यांची पूजा सुद्धा केली जाते। त्याच पद्धतीने वडाच्या पूजेला या दिवशी विशेष असं महत्त्व आहे। वडाची पूजा करूनच हे व्रत पूर्ण केलं जातं। तर आता हे व्रत कोण कोण करू शकतं? विवाहित महिला किंवा मग ज्या लग्न होण्याच्या अगोदर कुमारिका आहेत तर त्या कुमारिका सुद्धा चांगला वर मिळावा म्हणून हा उपवास करू शकतात। त्याचसोबत विवाहित महिला हा उपवास 1 किंवा 3 दिवसांचा करतात आणि हे व्रत केल्यानंतर हा जो पती मिळालेला आहे तो 7 जन्मांपर्यंत हाच पती मिळू दे म्हणून हे व्रत केलं जातं। या व्रताचा विधी असा आहे की नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी, तिच्यावरती सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात आणि त्यांची षोडोपचारे पूजा करावी। त्यानंतर 5 अर्घ्य द्यावीत, मग सावित्रीला प्रार्थना करावी। पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी। या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली आहे, तरी ती एक रूढी परंपरा म्हणून आहे।
अशा पद्धतीची पूजा काही प्रांतामध्ये केली जाते. तर महाराष्ट्रामध्ये वडाची पूजा करून सत्यवान आणि सावित्रीची पूजा करून हे व्रत केलं जातं. तर महाराष्ट्रामध्येच किंवा आपल्या प्रांतामध्ये वडाच्या पूजेला या दिवशी खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच याला वट सावित्री किंवा वड सावित्रीचं व्रत असं म्हटलं जातं. तर ज्या ज्या प्रांतानुसार वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत त्याच पद्धतीने हे व्रत केलं जातं. सावित्रीने आंतरिक गुणाची पारख करून निवडलेल्या वरास आई आणि बाप किंवा देवगुरु यांच्या विरोधाला डावलून आपला वर हा निवडला होता. पण त्याला 3च वर्षात मरण येणार हे निश्चित होते. तर आपल्या पतीचे प्राण वाचवण्याचं अवघड काम तिने चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले. म्हणूनच या दिवशी सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकली जाते किंवा पूजा जरूर केली जाते. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन असा आहे की वडाचे महत्त्व विशेष आहे. ज्या पद्धतीने खूप वर्ष जगणारा हा वटवृक्ष हा एकमेव वृक्ष आहे. त्यामुळे आपल्या पतीला सुद्धा एवढ्या वर्षांचं आयुष्य लाभावं किंवा आपल्या पतीला निरोगी आयुष्य आणि आरोग्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा ही जरूर केली जाते. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तार होतो. म्हणजे त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये मुलाबाळांनी किंवा सुखी संसाराचं जे वडाचं झाड ज्या पद्धतीने बहरलं जातं त्याच पद्धतीने आपला संसार सुद्धा बहरावा यामागचा हा उद्देश आहे. अशा वट सावित्रीची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे, घरात धनधान्य मुले नातू यांचा प्रपंच अगदी विस्तारित होऊन संपन्न होऊ दे अशी वडाच्या झाडाला पूजा किंवा मग प्रार्थना केली जाते. या दिवशी सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्तेन मापाही दुःख संसार सागरात अवियोगे तथा देव सावित्रिये सहितस्य ते अयोगे तथा स्माक भूयात जन्मनी जन्मनी वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दः वटाग्रे तू शिवी देवाः सावित्री वट संस्थिता अशी प्रार्थना सुद्धा केली जाते. म्हणजेच काय तर ज्या पद्धतीने सावित्रीच्या पतीचे तू प्राण हरण केले नाहीस त्याच पद्धतीने माझ्या पतीला निरोगी आयुष्य आणि 7 जन्मांपर्यंत मला हाच पती लाभू दे, पतीला खूप चांगलं आयुष्य लाभू दे आणि त्याच पद्धतीने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आणि संतती याची भरभराट होऊ दे हा यामागचा उद्देश असतो. तर आता आपण पाहूयात की नेमकी या वटपौर्णिमेची पारंपरिक कथा काय आहे किंवा मग हे व्रत केव्हापासून चालू झाले. या व्रतामागे एक पारंपरिक अशी सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा आहे. अनेक वर्षापूर्वी भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्रीने उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी देऊ केली. तेव्हा सावित्रीने संपूर्ण राज्यामधील कुठलाही राजकुमार न निवडता सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाचा द्रुमसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणीसह आणि मुलासह राजा जंगलामध्ये राहत होता. भगवान नारदाला हे सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे आहे हे माहीत असल्यामुळेच नारदांनी या सावित्रीला वारंवार सांगितले की तू सत्यवानाशी विवाह करू नको. पण सावित्रीचा हा हट्ट होता की ती विवाह करेल तर फक्त सत्यवानाशी, आणि तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलामध्ये येऊन राहू लागली. ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सुद्धा सेवा करू लागली.
जेव्हा 1 वर्ष संपत आला आणि सत्यवानाचा मृत्यू जेव्हा केवळ 3 दिवसांवरती येऊन ठेपला, तेव्हा तिने 3 दिवसांचा उपवास करून सावित्रीचे व्रत आरंभ केले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला असता. सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली, म्हणजे चक्कर आली आणि तो जमिनीवरती कोसळला. यमधर्म तिथे त्या सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला आणि त्याचे प्राण घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यासाठी सांगितले, पण तिने साफ नकार दिला व पतीसोबत आपण सती जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. त्याने असं सांगितलं की मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. तुझ्यासारखी पतिव्रता या भूतलावरती मी अजूनही पाहिलेली नाही. त्यामुळे तू 3 व्रत किंवा मग वर मागू शकतेस. तेव्हा सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत यावे असा वर मागितला. सावित्रीने अत्यंत चतुराईने आपल्याला अतिशय श्रेष्ठ असा पराक्रमी पुत्र व्हावा आणि आपला संसार सुखी व्हावा असा वर मागितला. तेव्हा गफलतीने यमाने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण आली आणि त्याच्या पुढे कोणताच पर्याय नसल्यामुळे यमाला सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते आणि हा दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी, ज्या की आज आपण वटपौर्णिमा म्हणून या वडाच्या झाडाचं पूजन करतो. या दिवशी स्त्रिया वडाची झाडाची पूजा करून उपवास करतात. तर या उपवासाला किंवा या व्रतालाच वट सावित्रीचे व्रत असे म्हटले जाते, कारण ही जी काही घटना घडली होती ती वडाच्या झाडाखाली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी घडली होती. म्हणूनच आपल्या पतीला आरोग्य आणि सुख संपत्ती लाभावी म्हणून सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमेचं हे व्रत केलं जातं. तर ही संपूर्ण वटपौर्णिमेची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.